श्रीकृष्ण म्हणतात, कौतुकाचा कंटाळा करायला शिका, कारण पुढे जाण्यासाठी कधी कधी स्वतःची निंदाही ऐकावी लागते. हीच खरी तपश्चर्या आहे. ज्ञानी व्यक्तीची संगत हा तो आरसा आहे जो न दिसणारी धूळ सुद्धा स्वच्छ करतो. जो माणूस सत्यापासून पळत नाही त्याच्या जीवनात भ्रम राहत नाहीत. जे तुमचा द्वेष करतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण त्यांनी तुम्हाला स्वीकारले आहे, कारण तुम्ही त्यांच्यासाठी एक आव्हान आहात. जे व्हायचे आहे ते होणारच आहे, जे व्हायचे नाही ते होणार नाही या निश्चयाने जगणारा माणूस जगातील सर्वात कठीण परिस्थितीतही शांतपणे हसतो. कुटुंब आता शेजारी बनले आहेत आणि शेजारी आता फक्त आवाजाच्या मर्यादेत राहिले आहेत. नात्यांची व्याख्या आता ठिकाणावरून ठरते, भावनेतून नाही. हळूहळू वय सांगेल की काही लोकांना गमावणे म्हणजे खरं तर स्वतःला मिळवणे असते. तुम्हाला स्वतःच लढायचे आहे आणि जिंकल्यानंतर स्वतःलाच सांभाळायचे आहे. इथे कोणीही तुमच्या वाट्याचे आकाश उचलणार नाही. घाबरत राहिलात तर तुमचे निर्णय दुसरे लोक घेतील आणि एक दिवस पश्चातापही स्वतःलाच करावा लागेल. लोकांचा दृष्टिकोन कधीच बदलत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी लोक तेच पाहतील जे त्यांना पाहायचे आहे. म्हणूनच कोणताही खुलासा न करता आरामात जगा. जो मार्ग देवाने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही बंद करू शकत नाही आणि जो बंद झाला तो तुमच्यासाठी नव्हताच असे समजा. जर व्यक्तीची प्रवृत्ती धार्मिक असेल तर त्याचे रक्षण स्वतः देव करतात आणि जो देवाला समर्पित होतो तो भय, चिंता आणि शोकातून मुक्त होतो. श्रीकृष्ण म्हणतात, ऊन खूप आहे पण समुद्र कधीच सुकत नाही. जो आतून शांत आहे त्याला बाहेरचा गोंगाट हलवू शकत नाही. म्हणून जेव्हा काही बोलू शकत नसाल तेव्हा फक्त शांतपणे रडून घ्या, कारण देवाला सर्व काही माहीत आहे. तुमचा आवाज जर कोणाच्या आत्म्यापर्यंत पोहोचावा असे वाटत असेल तर तुमचा पुकाराही आत्म्यातूनच यायला हवा. नाहीतर शब्द फक्त कानांपर्यंत पोहोचतात, आत्म्यापर्यंत नाही. सारथी नेहमी सोबत आहे पण विजय त्यालाच मिळतो ज्याला कुठे हरायचे हे माहीत असते. कारण प्रत्येक हार ही हार नसते, काही हार आत्म्याला जिंकवण्यासाठी असतात. मन कितीही तीर्थांमध्ये स्नान करो ते तो मळ धुवू शकत नाही जो आतल्या विचारांमध्ये साचलेला आहे. त्यासाठी सत्यनाम हवा, सत्संग हवा आणि सद्गुरूंचा आश्रय हवा. जोपर्यंत मन मळलेले आहे तोपर्यंत आत्म्याचा आरसा धुसरच राहील आणि जो स्वतःला स्वच्छ करू शकत नाही तो कोणालाही प्रेम देऊ शकत नाही. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची दारे आहेत, पण सर्वात धोकादायक तो आहे जो हे सर्व सोडू इच्छितो पण त्याग करू शकत नाही. जो प्रेमात बुडालेला आहे तो कपट समजू शकत नाही आणि जो कपटात बुडालेला आहे तो प्रेम जाणू शकत नाही. हेच या जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात दुःखद सत्य आहे. देवाला समर्पित केलेला एक क्षणही कधी वाया जात नाही. ते एक असे बीज असते जे अनेक जन्मानंतरही फळ देते. जर कोणी तुमचे वाईट करत असेल तर त्याचे कर्म आहे, पण तुम्ही कोणाचे वाईट करू नका. हा तुमचा धर्म आहे आणि धर्म कधीही हरत नाही. दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नका. जेव्हा तुम्हाला स्वतःला चालायचे आहे तेव्हा स्वतःच्या पायांवर चाला. विश्वास ठेवायचा असेल तर त्यावर ठेवा जो तुमच्या मनातील शांतताही समजतो. कधी कधी प्रश्न हा नसतो की कोण आपल्या सोबत आहे, प्रश्न हा असतो की आपण स्वतः सोबत आहोत का. आणि जो स्वतः सोबत नसतो तो जगातील कोणत्याही संगतीत खरा असू शकत नाही. जेव्हा विचार कराल की कोण, कुठे, केव्हा आणि का, तेव्हा दुःख मिळेल. पण जेव्हा विचार कराल की जर देव आहे तर सर्व काही आहे, तेव्हा आतून आनंदी व्हाल. श्रीकृष्ण म्हणतात, माणूस आपल्या विचारांनीच मोठा होतो आणि विचारांनीच खाली पडतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःचा सर्वात मोठा मित्रही असतो आणि सर्वात भयंकर शत्रू सुद्धा. मोठा तोच बनतो जो मोठा विचार करू शकतो आणि विचार तोच उच्च असतो जो स्वार्थातून नाही तर त्यागातून जन्माला येतो. भविष्यासाठी ज्याला देवाने निवडले आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही आणि ज्याला काळाने नाकारले आहे त्याला कोणतीही गंगा वाचवू शकत नाही. भीष्म सुद्धा वाचले नव्हते. जगातील सर्वात दुर्मिळ गुण म्हणजे क्षमा. दुर्बळ व्यक्ती कधीच क्षमा करत नाहीत, ही तर सामर्थ्यवानांची ओळख आहे. क्षमा तो दिवा आहे जो स्वतःला जाळतो आणि इतरांच्या अंधाराला प्रकाश देतो. कृष्ण फक्त मंदिरात नाहीत, ते तुमच्या श्वासातही आहेत. ते प्रत्येक त्या भावनेत आहेत जी निर्मळ, निष्कलंक आणि नम्र आहे.
विश्वास तिथेही ठेवा जिथे सर्व काही तुटले आहे, कारण तिथूनच देव काहीतरी नवीन तयार करतात. कोणाचे मन जिंकण्यासाठी शब्दांची नाही, भावनांची गरज असते, कारण मोह शब्दांमध्ये नसतो आणि क्रोध हृदयात टिकत नाही. कधीही न समजता कोणाला गमावू नका आणि कधीही न ओळखता कोणावर मोह करू नका. मोह जेव्हा संपतो तेव्हा गमावण्याची भीतीही त्याच्यासोबत निघून जाते. जे खरे असतात ते न मनवतात न रुसतात, ते फक्त शांतपणे सर्व काही समजतात आणि स्वतःहून आपली जागा सोडतात, कारण मनातून उतरलेल्या लोकांशी कोणतीही तक्रार नसते. ज्यांना जीवन समजले ते एकटेपणातही जत्रा पाहू शकतात आणि ज्यांना जीवन समजले नाही ते जत्रेतही एकटे राहतात. कधी कधी सहनशीलता ही पाप बनते जेव्हा ती धर्माचे रक्षण करू शकत नाही, आणि कधी कधी क्रोधही पुण्य बनतो जेव्हा तो कोणाच्या असहाय्यतेच्या रक्षणासाठी प्रकट होतो. माणसाचे पुण्य क्षणात संपू शकते जर त्याने कपटाने एखाद्या आत्म्याला दुःखी केले, मग तो राजा असो वा संत. सत्याच्या मार्गावर चालणे सोपे नाही, पण जो चालतो तो डगमगतो नक्कीच, पण बुडत नाही, कारण सत्याची नाव वादळात बुडत नाही. जर तुमची संपत्ती पद आणि पैसा असेल तर ती नश्वर आहे, पण जर तुमची संपत्ती मान आणि चारित्र्य असेल तर ती अक्षय आहे. प्रत्येक समस्येवर फक्त 3 उपाय असतात: धीर धरा, बदल करा किंवा सोडून द्या. चौथा उपाय शोधाल तर अस्वस्थ राहाल. जो काहीच मागत नाही त्याला बरेच काही शांतपणे मिळून जाते, आणि जो खूप काही मागतो तो अनेकदा रिकामाच राहतो. कधी कधी सावळा आपली प्रार्थना ऐकतोही आणि उत्तरही देतो, फक्त त्याची पद्धत थोडी शांत असते. परमात्मा तिथे नाही जिथे आपण दिखावा करतो, तर तिथे आहे जिथे आपण रडतो, झुकतो, तुटतो, पण तरीही विश्वास सोडत नाही. ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याला कधीच नशिबाकडून तक्रार नसते, कारण त्याला माहित आहे की जे त्याच्याकडे आहे तीच त्याची खरी संपत्ती आहे. तुम्ही स्वतःला कमजोर मानून बसला आहात म्हणूनच तुमची ताकद तुम्हाला दिसत नाही, नाहीतर जे तुम्ही करू शकता ते या सृष्टीत कोणीही करू शकत नाही. जे मिळाले आहे त्याला अधिक चांगले बनवायला शिका, कारण भाग्यवान ते नाहीत ज्यांना सर्व काही चांगले मिळते, तर ते आहेत ज्यांना जे काही मिळाले त्याला त्यांनी चांगले बनवले. कृष्ण आसपासच आहेत, फक्त ध्यान आत घेऊन जा. बाहेरच्या धावपळीत तर सर्व काही हरवते, पण जो आत उतरतो तो सर्व काही मिळवतो. प्रेम आणि आसक्तीमधील फरक समजून घ्या. प्रेम मुक्त करते, आसक्ती जखडून ठेवते. प्रेम उंची देते, आसक्ती जड बनवते. देव जेव्हा दोरी ओढतात तेव्हा माणूस अनेकदा आपल्या अहंकारासह तोंडावर पडतो. त्याला वाटते ही त्याची चतुराई होती, पण त्याला माहित नसते ही एक सौदा नव्हता, तर प्रभूची एक चेतावणी होती. श्रीकृष्ण म्हणतात, कधी फुलांमध्ये काटेही हसतात आणि कधी दगडांमध्ये हिरेही चमकतात. जर तुम्ही फक्त वाईट पाहू इच्छित असाल तर देवदूतही तुम्हाला सैतान वाटतील, पण जर हृदयात प्रेम असेल तर नारायण माणसातही दिसतील. ज्या दिवशी कोणी हात धरत नाही, ज्या दिवशी कोणी साथ देत नाही, त्याच दिवशी कोणीतरी बोट धरायला येतो, आणि त्यालाच कृष्ण म्हणतात, कारण ते कधीच साथ सोडत नाहीत. कोणाची तरी प्रार्थना बनण्याचा प्रयत्न करा, नाहीतर जगात शाप तर आपोआप मिळून जातात. जो मनापासून काळजी करतो त्याला नेहमी शेवटी हेच ऐकावे लागते, तू माझ्यासाठी केलेस तरी काय. आणि जो शांत राहून सर्व काही करतो त्याच्या डोळ्यांतून जेव्हा अश्रू शांतपणे पडतात तेव्हा फक्त एकच जण पाहू शकतो, तो म्हणजे कृष्ण. तेव्हाच अर्जुनाने कृष्णाला म्हटले, असे काहीतरी सांग जे आनंदात वाचले तर दुःख वाटावे आणि दुःखात वाचले तर दिलासा मिळावा. कृष्ण हसले आणि म्हणाले, ही वेळही निघून जाईल. जे येणार आहे ते गेलेल्या कालपेक्षा चांगले असेल. हाच एक विचार आहे जो तुला पडू देणार नाही. पण लक्षात ठेव, तू तोपर्यंत स्वतःला समजू शकत नाहीस जोपर्यंत स्वतःच्या आत उतरायला शिकत नाहीस. शांत राहणे तेव्हाच श्रेष्ठ असते जेव्हा अपुऱ्या माहितीचा गर्व तुला पूर्ण सत्य दाखवण्याचा भ्रम देतो, कारण अर्धवट सत्य कधी कधी पूर्ण खोट्यापेक्षा जास्त विषारी असते. रात्र जेवढी गडद होते तारे तेवढेच जवळ येतात, आणि दुःख जेवढे दाट होते देव तेवढेच जवळ येतात. कधी गैरसमज, कधी अहंकार, याच 2 गोष्टींमुळे सर्वात सुंदर नाती तुटतात, आणि मग नाती नाही तुटत तर आतून माणूस तुटतो.
श्रीकृष्ण म्हणतात, तू ज्या वळणावर उभा आहेस तिथूनच तू आपल्या नशिबाची नवीन सुरुवात करू शकतोस. जे लोक हार मानतात ते विसरतात की परमात्मा केवळ पाडण्यासाठी नाही तर उचलण्यासाठीही येतो. कधी रुक्मिणीसारखी अनोळखी, कधी मीरासारखी बेचैन, पण कृष्णाची पीडा तर फक्त राधाच जाणते. कधी कधी देवाकडे काही मागू नका, फक्त एवढे म्हणा, हे प्रभू, मला प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकलेले मस्तक दे, सहकार्य करणारे हात दे आणि तुझ्या भक्तीत रमलेले मन दे. माणूस बाहेर असलेल्या प्रत्येक गोष्टीशी लढू शकतो, पण जे आत आहे त्याच्याशी युद्ध करणे सर्वात कठीण असते. क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि खोट्याला सत्याने हरवले जाऊ शकते. पण सर्वात आधी स्वतःच्या आत जिंकावे लागते. देवाच्या जवळ असणे हा कोणताही कर्मकांड नाही, तर एक शांत अनुभूती आहे. जे हृदयातून निघते ते पुकार बनते आणि जे आत्म्यातून उठते ते आपोआप कृष्णापर्यंत पोहोचते. जेव्हा मन रडू इच्छिते तेव्हा रडून घ्या, कारण प्रभू शब्दांनी नाही तर तुमच्या शांततेतून संवाद साधतात. प्रत्येक रात्र कोणाच्या तरी जीवनात अंधारी असते, पण प्रत्येक रात्रीनंतर एक सकाळ निश्चित आहे. ही सकाळ तुमच्या आतूनच उगवेल जेव्हा तुम्ही स्वतःशी भिडण्याचं साहस कराल. जीवनातील सर्वात कठीण वेळ ती नसते जेव्हा कोणी तुम्हाला समजत नाही, तर ती असते जेव्हा तुम्ही स्वतःनं समजावू शकत नाहीस. श्रीकृष्ण म्हणतात, या जीवनाचे सत्य हेच आहे, जे आपण आता जगत आहोत तेच जीवन आहे. जे उद्या आपण जगणार आहोत त्याला आशा म्हणतात. पण हे कधी कोणी अनुभवले आहे का? आपल्याला फक्त वर्तमानात जगण्याची संधी आहे, कारण जे भविष्यात आहे ते आपल्याला आता कधीच मिळू शकत नाही. पण जे आपण आता करत आहोत तेच आपल्याला मिळू शकते. जर आपण हे समजलो, जगलो आणि अनुभवले, देव आपल्या हेतूवर प्रसन्न होतात. आणि जेव्हा आपला हेतू योग्य असतो तेव्हा प्रत्येक अडचण सोपी वाटते. दिखाव्याचा काही अर्थ नाही, कारण आपण जसे आहोत तेच सर्वोत्तम आहे. जगात सर्वात आनंदित तेच लोक आहेत ज्यांना हे समजले आहे की इतरांकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कधीही आपली तुलना कोणाशी करू नका, कारण जे तुम्ही आहात तेच सर्वोत्तम आहे. तुम्ही स्वतःच सर्वात अद्भुत आहात आणि हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. म्हणूनच बदला घेणे सोडून द्या, शांतपणे बसा आणि प्रतीक्षा करा. ज्यांनी तुमच्या सोबत वाईट केले आहे त्यांचा बदला वेळच घेईल. खोटे बोललो तर म्हणू शकेन, माझ्याकडे सर्व काही आहे आणि तू आहेस. पण सत्य हे आहे की जर मी खरे बोललो तर फक्त तू आहेस. प्रेम कधीही स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसते. प्रेम नेहमी एकमेकांच्या सुख दुःखात सोबत असण्यासाठी आणि भावना समजून घेण्यासाठी असते. जे काही मिळवायचे आहे ते स्वतःवरील विश्वासाने मिळते. आधार कितीही खरे असले तरी ते एक दिवस साथ सोडूनच जातात. पण जेव्हा तुम्ही कृष्णावर विश्वास ठेवता तेव्हा ते तुमची कधीच साथ सोडत नाहीत. जय श्री कृष्ण. राधे राधे. हेच एकमेव सत्य आहे. तर समजून घ्या, कधीही न समजता कोणाला आवडू नका आणि न समजता कोणाला गमावू नका. कारण मोह फक्त हृदयात असतो, शब्दांमध्ये नाही. क्रोध शब्दांमध्ये असतो, हृदयात नाही. अभिमानापासून वाचा. कधीही असा विचार करू नका की तुम्हाला कोणाची गरज नाही, आणि असाही विचार करू नका की सर्वांना तुमची गरज असेल. कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका, कारण जेवढे तुम्हाला मिळाले आहे तेवढे खूप आहे. आपण अनेकदा त्रस्त होतो जेव्हा आपल्याला ते मिळत नाही जे आपण इच्छितो. पण कधी असा विचार करा की जेवढे तुम्हाला मिळाले आहे तेवढे किती जणांना मिळाले नाही. जर तुम्ही ठेच लागूनही पडत नसाल तर हे समजा की ठाकूरांनी तुम्हाला धरून ठेवले आहे. चिंता सोडून द्या, फक्त कृष्णाचे नाव घ्या आणि विश्वास ठेवा की कृष्ण तुमच्या सोबत आहे. तुम्ही तुमचे काम करत राहा. इच्छा पूर्ण न झाल्यास क्रोध वाढतो, पण जेव्हा इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. पण धैर्य हाच सर्वात मोठा गुण आहे ज्यामुळे प्रत्येक समस्येवर तोडगा निघतो. समस्यांचा एक निश्चित काळ असतो आणि तो काळ संपून जातो. समजा, खोटे कधी ना कधी समोर येतेच. जी नाती तुटायची होती ती तुटली आणि जो विश्वास तुटायचा होता तो तुटला. कधी कधी तुटणारे नाते माणसाला शिकवून जाते की आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. तोडायचेच असते तर आपण नातेच का जोडले असते? जर आशा असती तर आपण स्वप्नेच का सजवली असती? ते प्रेम नसते जे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी केले जाते. खरे प्रेम तेच आहे जे बिनशर्त असते.
जिंकल्यानंतर तर सर्व जग गळ्यात पडते, पण जो हरल्यानंतर तुम्हाला मिठी मारतो तोच खरा असतो. श्रीकृष्ण म्हणतात, अशांती तेव्हा होते जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेला खूप मोठे बनवता. कधीतरी तुमची चिंता सोडून द्या, कारण ती फक्त अप्रामाणिकपणा असतो. आणि जर कोणतीही गोष्ट तुमच्याकडून हिसकावून घेतली जाऊ शकत असेल तर समजा ती तुमची नव्हतीच. तुमचे तेच आहे जे तुमच्या हृदयाच्या जवळ आहे. जर सत्याची साथ असेल तर देवाची साथ आहे. जीवनात जे काही करा, फक्त हे लक्षात ठेवा की वर्तमानात जगणे हाच तुमचा धर्म आहे, तेच तुमचे कर्तव्य आहे. जो तुमच्या जीवनाची परीक्षा घेत आहे तो तुम्हाला कधीही अपयशी होऊ देणार नाही. तो तुम्हाला केवळ अडचणीत मजबूत बनवणार नाही, तर तुम्हाला यशही नक्की देईल. जीवनाचे सर्वात मोठे सत्य हे नाही की कोण तुमच्या सोबत आहे, तर हे आहे की जेव्हा सर्व काही सुटून जाईल तेव्हाही तुम्ही कोणासोबत उभे आहात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणाला उद्ध्वस्त करून वसलात तर काय वसलात, कोणाला रडवून हसलात तर काय हसलात. ज्यात संवेदना नाही त्याचे सुखही केवळ एक आभास आहे. जेव्हा कोणी रडत असेल आणि तुम्ही त्याच्या शांततेत स्वतःला ओळखाल, तोच धर्म आहे. निसर्ग केवळ तुमच्या भावना ऐकत नाही, तो तुमच्या कर्मांचा हिशोब ठेवतो. जे इतरांसाठी चांगले विचार करतात, चांगले परिणामच त्यांच्याकडे परत येतात. कर्माचा हा नियम अनंत आहे. जे तुम्ही आज पेराल तेच उद्या कापाल. श्रीकृष्ण म्हणतात, वेळेकडून कोणीही हरले नाही आणि कोणीही जिंकले नाही, पण ज्याने शिकले तोच विजेता झाला. जे घडत आहे तेही त्याच्याच नियंत्रणात आहे, कारण जे तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे ते देवाच्या योजनेच्या आत आहे. कोणीतरी विचारले, देवाच्या सर्वात जवळ कोण आहे? उत्तर मिळाले, तो जो बदला घेण्याची शक्ती ठेवूनही क्षमा करतो. जेव्हा संपूर्ण जगात कोणीही सोबत नसते आणि तरीही कोणी तुम्हाला धरून ठेवते, तेच श्रीकृष्ण असतात. जेव्हा शब्द शांत होतात आणि अश्रू वाहू लागतात, तेव्हा समजून घ्या आता प्रभू बोलणार आहे. आपल्या मनाला दोष देऊ नका, आपल्या संसारालाही देऊ नका, कारण दुःखाचा स्रोत बाहेर नाही, तो तर केवळ तुमच्या आत आहे. जेव्हा मन शांत होईल, दुःख आपोआप नाहीसे होईल. जे काही तुम्हाला मिळाले आहे ते तुमच्या योग्यतेचे आहे, आणि जे मिळाले नाही ते एकतर तुमच्यासाठी योग्य नव्हते किंवा त्याची वेळ अजून आली नव्हती. देवाकडे तुम्ही जे मागता तो तेच देत नाही, तो ते देतो ज्याची तुम्हाला सर्वात जास्त आवश्यकता असते. आपण तर केवळ मागतो, पण तो तर भविष्यापर्यंत पाहून देतो. कधी कधी अहंकारही आवश्यक असतो, जेव्हा गोष्ट आत्मसन्मानाची असते, जेव्हा गोष्ट चारित्र्याची असते, जेव्हा गोष्ट सत्याच्या रक्षणाची असते. गीतेत स्पष्ट लिहिले आहे, मूर्खाला ज्ञान देणे हे विषाला अमृत समजण्यासारखे आहे. प्रत्येक ज्ञान प्रत्येक मनासाठी नसते. काही मने आधी भक्तीने वितळतात, मग सत्याला स्वीकारतात. कर्माच्या भूमीत तुम्ही जे करता, नशीब तेच फळ देते. काही गमावल्याने हार होत नाही आणि काही मिळवल्याने विजय मानला जात नाही. हा वेळेचा स्वभाव आहे, ती चंचल आहे, थांबत नाही. काही लोक ऐकूनही शांत राहतात, काही पाहूनही दुर्लक्ष करतात, पण जीवनात तेच पुढे जातात जे सहन करण्याऐवजी समजून घेऊ लागतात. त्या भीतीला संपवणे आवश्यक आहे जे तुमच्या आत्मविश्वासाला गिळते, कारण जोपर्यंत भीती जिवंत आहे तोपर्यंत बुद्धीही बंधनात आहे. श्रीकृष्णाची सर्वात मोठी लीला ही आहे की ते नियमांनी बांधले जात नाहीत, परिस्थिती पाहून स्वतःला बदलतात. आणि हीच ती दृष्टी आहे जी तुम्हाला हवी आहे. धीर धरणे ही साधना आहे. जे तुम्ही आज साधत आहात ते उद्या तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल. सन्मान देणे हा कोणताही उपकार नाही, तो तुमच्या संस्कारांचा आरसा आहे. जो माणूस केवळ अधिकार मागतो तो संस्कार गमावून बसतो. माणूस तोच बनतो जो आपल्या विचारांना निश्चयात बदलतो. ज्याने विचारांवर नियंत्रण मिळवले त्याने जग जिंकले. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा आत्मा शांत होतो तेव्हा सत्य बोलते, आणि जेव्हा सत्य बोलते तेव्हा तुम्ही शांत होता. तीच शांतता, तोच क्षण, तीच शून्यता, तोच साक्षात्कार. ज्याने आत डोकावले आहे त्यालाच माहित आहे की सर्वात कठीण प्रवास बाहेरचा नाही तर आतला असतो. जिथे सर्व काही तुटलेले दिसेल तिथेच कुठून तरी नवीन सुरुवात जन्म घेते. तुम्ही समजता की तुम्ही हरलात, पण परमात्मा म्हणतो तू अजून प्रयत्न सोडला आहेस, परिणाम मिळवला नाहीस. आणि परिणाम मिळवण्याची इच्छा तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा कर्म निष्काम असेल. असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. देव तुमच्या त्या निर्णयातही सोबत आहे जो तुम्ही स्वतःपासून लपवत आहात.
प्रत्येक वेळी जेव्हा वाणी थकते, मन थरथरते, बुद्धी शांत होते, तेव्हा आत्मा हळूच म्हणतो, आता मी बोलेन. आणि आत्मा जे बोलतो ते देव ऐकतो. ऐका, कोणतीही वाट योग्य किंवा अयोग्य नसते. जी कठीण असते तीच सत्याकडे घेऊन जाते. ज्या वाटांवर गर्दी नसते ती खरं तर त्या लोकांची वाट असते ज्यांनी स्वतःला गर्दीपासून वेगळे मानले आहे. प्रत्येक ते नाते ज्यात प्रेम, सहकार्य, आदर आणि विश्वास नाही, तो केवळ रक्ताचा संयोग आहे, आत्म्याचा नाही. आणि आत्म्याशिवाय कोणतेही नाते पूर्ण होत नाही. मन म्हणते आधार घे, पण अनुभव म्हणतो जेव्हा आधार कोसळतात तेव्हा फक्त तुम्हीच तुमच्या सोबत असता. तर काही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा की तुमचे असणे हेच प्रमाण आहे की देवाला तुमची गरज आहे. देवाकडे मागू नका की काय मिळवायचे आहे. प्रार्थना करा की तुम्ही देण्यायोग्य बना. कारण घेणे तुम्हाला लहान करते आणि देणे तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाते. कोणीतरी विचारले, परमात्मा कुठे आहे? लक्ष देऊन ऐका, जिथे तुम्ही आहात तिथेच तो आहे. पण तुम्ही स्वतःपासून दूर आहात म्हणूनच त्यालाही दूर समजता. श्रीकृष्ण म्हणतात, कधी कधी वाणी संयम गमावते आणि तिथूनच विनाशाची सुरुवात होते. भाषेच्या आधी जर भाव संयमात आले तर युद्ध सुरूच होत नाही. आणि जिथे युद्ध नसते तिथेच शांती असते. आणि जिथे शांती असते तिथेच श्रीकृष्ण असतात. जो तुमच्यातून मोह काढून घेतो तोच धर्म आहे. जो तुमच्या इच्छांना तोडतो तोच योग आहे. आणि जो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत स्वीकारतो तोच देव आहे. प्रत्येक वेळ चांगली नसेल, पण प्रत्येक वेळ काहीतरी शिकवून जाईल. वेळ तुमचा मित्र तेव्हा आहे जेव्हा ती तुम्हाला तुमच्या मर्यादा दाखवते, आणि शत्रू तेव्हा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमता विसरता. काही लोक अर्जुनासारखे असतात, थरफरतात, घाबरतात, पण समर्पण करतात तेव्हा रथ ओढायला स्वतः कृष्ण येतात. हे समजणे कठीण आहे की दुःख मागण्यानेही मिळते, पण जो स्वतः दुःख निवडतो त्याच्याकडेच देव विशेष भावाने पाहतो. कारण तोच धर्म आहे जिथे त्याग आहे, जिथे हानी स्वीकार्य आहे. प्रेम केवळ ते नाही जे सोबत राहण्याने सिद्ध होते, तेही प्रेम आहे जे दूर राहूनही श्रद्धेने जोडलेले राहते. बुद्धिमान तो नाही जो शांततेत स्थिर राहतो. बुद्धिमान तो आहे जो वादळातही आतून शांत राहू शकतो. कर्मच धर्म आहे, आणि जो कर्मापासून दूर जाऊन काहीतरी इच्छितो त्याला परिणाम नाही, भ्रम मिळतो. म्हणून जो जसे करत आहे त्याला तसेच मिळेल. जो जसे विचार करत आहे तो तसाच बनून जाईल. जो तुमच्या आत विकृती निर्माण करतो, मग तो विचार असो वा माणूस, त्याचा त्याग करा. त्यागाचा अर्थ सोडणे नाही, त्यागाचा अर्थ आहे त्याच्या वर उठणे. समस्यांचेही एक वय असते आणि त्यांच्या जाण्याची वेळ निश्चित असते. तुम्ही फक्त स्वतःला संयम द्या. बघा, जो तुम्हाला आज तोडत आहे तोच उद्या तुम्हाला घडवेल. श्रीकृष्ण म्हणतात, कधी कधी जेव्हा जीवन तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही तेव्हाच आत्मा तुम्हाला आत घेऊन जातो, आणि तोच सर्वात मोठा मार्ग असतो. जो बाहेर पाहतो त्याला फक्त दृश्य मिळते, जो आत डोकावतो तो द्रष्टा बनतो. लक्षात ठेवा, दुःख विकले जात नाही आणि सुख विकत घेतले जात नाही. तुम्ही जसे आहात तेच पुरेसे आहे, पण तुम्हाला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत तुम्ही आतून जळत नाही. मनाची आग हीच एकमेव मशाल आहे जी योग्य मार्ग दाखवते. वेळेच्या ताकदीला आजमावू नका. तुम्ही शक्तिशाली असू शकता, पण वेळ तुमच्यापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. वेळेला कधीही फसवू नका, कारण ती बहिरी असली तरी आंधळी नाही. तिने सर्वांना पाहिले आहे, प्रत्येकाचा न्याय केला आहे, तिच्या पद्धतीने, तिच्या नियमांनी. जे बदलले जाऊ शकते त्याला धैर्याने बदला. जे बदलले जाऊ शकत नाही त्याला समर्पणाने स्वीकारा, आणि जे स्वीकारले जाऊ शकत नाही त्याच्यापासून विनम्रतेने दूर व्हा. पण स्वतःला गमवू नका. स्वतःला मिळवून घेणे हाच जीवनातील सर्वात मोठा लाभ आहे. मला शोधू नका. मी त्या विचारांमध्ये आहे ज्यांनी तुम्हाला रात्री रोखले आणि सकाळी उठवले. मी त्या संधींमध्ये आहे जिथे तुम्हाला एकटे निर्णय घ्यावा लागला, पण नंतर जाणवले की तुम्ही एकटे नव्हता. तपश्चर्या तीच आहे जी तुम्हाला आतून तापवते, आणि धैर्य तेच आहे जे तुटू देत नाही. सूर्य अचानक उगवत नाही, तोही हळूहळू वर येतो. त्याचप्रमाणे आत्माही कधी रडतो, मग हसायला शिकतो, आणि मग हळूहळू उड्डाण भरतो. समजा तुमची कर्मे तुमचे भविष्य लिहित आहेत. तुम्ही जे करत आहात ते परत येईल, कारण ब्रह्मांड काहीही विसरत नाही.
माझी कामे माझा माधव करतो. जे होणार आहे ते तर होणारच आहे, म्हणून चिंता करू नकोस, श्रद्धा ठेव. कारण नियंत्रण आता तुझ्या हातात नाही, तर ज्याने तुला बनवले आहे त्याच्या हातात आहे. तुम्ही विचार करता की ध्येय स्वतःहून येत नाही. होय, ध्येय कधीच चालत नाही, पण जो त्यांना पुकारतो त्याला त्याच वाटा मिळतात. हे अर्जुना, समस्या शिकवायला येतात, विनाश चेतावणी बनून येतो. वाणीचा संयम गमावण्यापूर्वी विचार करा, कारण विनाश तिथूनच सुरू होतो जिथे शांतता संपते. देवाला तुमच्या जीवनाच्या चालकाच्या जागेवर बसवा, कारण त्याच्या नियंत्रणात कोणतीही गोष्ट कधीही नियंत्रणाबाहेर जात नाही. तर घाबरू नका, कारण सत्यासोबत उभे राहणे हा नेहमीच एकाकी प्रवास असतो, पण तोच प्रवास श्रीकृष्णाला तुमच्या सोबत उभा करतो. बाहेरच्या लोकांचे ऐकाल तर विखरून जाल, आत आपल्या मनाचे ऐकाल तर सावरून जाल. कारण मनच मित्रही आहे आणि शत्रूही. जसे बनवाल तसेच ते तुम्हाला बनवेल. श्रीकृष्ण म्हणतात, जीवनातील सर्वात कठीण क्षण तो नसतो जेव्हा लोक तुम्हाला समजत नाहीत, तर तो असतो जेव्हा तुम्ही स्वतःला समजावू शकत नाही. समजून घ्या, जे काही हरवले आहे ते आता तुमचा अनुभव बनले आहे, आणि जो अनुभव बनतो तो कधीही हरवत नाही. क्रोध आल्यास शांत रहा, अधिकार मिळाल्यास विनम्र बना, धन आल्यास सरळ बना, आणि दुःख आल्यास प्रामाणिक बना. हेच जीवनाचे व्यवस्थापन आहे. गुरूंकडून ज्ञान घ्या, वडिलांकडून संघर्ष घ्या, आईकडून संस्कार घ्या, आणि बाकी जीवनातील ठेचा तुम्हाला सर्व काही शिकवून देतील. विचार करा, तुम्ही अगदी एकटे आहात, आणि मग विचार करा, हीच तर सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा कोणी नसते तेव्हा स्वतः देव तुम्हाला धरून ठेवतात. पवित्रेतच प्रभूचा वास आहे. मन जेवढे निर्मळ असेल, परमात्मा तेवढा जवळ असेल. कधीही निसर्गाच्या निर्णयावर प्रश्न करू नका. जर शिक्षा मिळाली असेल तर कुठेतरी काहीतरी गुन्हा झालाच असेल. मुक्ती तिथे नाही जिथे काहीही उरले नाही. मुक्ती तिथे आहे जिथे तुम्ही सर्व काही असूनही काहीही धरून ठेवत नाही. कधी थकून गेलात तर देवावर प्रश्न करू नका, त्यांची शांतता वाचायला शिका, कारण उत्तर तिथेच आहे, पण तुमच्या शांततेत लपलेले आहे. तुम्ही तुमच्या पीडेसाठी जगाला दोष देता, पण तुम्ही कधी आपल्या मनाला समजावले आहे का? कारण जे दुःखाचे कारण आहे त्यातच अंताची किल्ली लपलेली आहे. मन बदला, दृश्य आपोआप बदलतील. जे आपले नव्हते ते चक्रव्यूह रचून उभे होते, पण कृष्णाने कधीही आपल्या लोकांची मोजणी संख्येत केली नाही. त्यांच्यासाठी एक अर्जुनच पुरेसा होता. खोली तिथूनच येते जिथे नाती शांत होतात, आणि शांततेचा आवाज परमात्म्याला मिळू लागतो. रडणे बंद करा, कारण रडण्याने तोडगा निघत नाही. आपल्या त्रासांशी लढायला शिका, कारण जे साथ देण्याचा दावा करतात ते चितेच्या शेवटच्या फुलापर्यंतच सोबत असतात, स्मशानाच्या पुढे नाही. काय फरक पडतो तुम्ही कोणासोबत चांगले करता की नाही? खूप फरक पडतो, कारण कर्म परत येतात, आणि त्यांचे परत येणे कधी चेतावणी बनून येते तर कधी पुरस्कार बनून. जे तुम्ही सहन करत आहात ते केवळ तुमचे नाही, ते तुमच्या आत जन्म घेत असलेल्या एका नवीन तुम्हीचे बांधकाम आहे. दुःखांना घाबरू नका, ते आत्म्याचे शिक्षक आहेत. भक्ती श्रद्धेशिवाय केवळ परंपरा बनून जाते. श्रद्धा समर्पणाशिवाय केवळ शब्द राहून जाते, आणि शब्द जर रिकामे असतील तर देवही शांत होतात. गायत्रीपेक्षा मोठा कोणताही मंत्र नाही, आईपेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही, आणि देवापेक्षा मोठा कोणीही खरा नाही. पण हे सर्व तेव्हाच समजते जेव्हा हृदय वितळते आणि मन मिटते. श्रीकृष्ण म्हणतात, अहंकाराची हीच विडंबना आहे. तो स्वतःला आरसा बनू देत नाही. त्याला चूकही सौंदर्य वाटते, आणि चूक करणारेही महान. प्रेमाची ओळख प्रतीक्षेत आहे. प्रत्येक जण प्रेम करतो, पण प्रत्येक जण प्रतीक्षा करत नाही, कारण प्रतीक्षा करणे हे सहनशील हृदयाचा धर्म आहे. लोक काय करत आहेत, कसे करत आहेत, का करत आहेत, या प्रश्नांपासून जेवढे दूर राहाल तेवढे तुम्ही आपल्या आतल्या आनंदाच्या जवळ असाल. आस्तिक बनणे सोपे आहे, पण आस्थेत टिकून राहणे कठीण. धैर्य, श्रद्धा, तप आणि शांतता याच तर त्या पायऱ्या आहेत ज्या थेट आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत जातात. सत्य ते नाही जे बाहेर दिसते, सत्य ते आहे जे आत बोलते, शांततेत, एकांतात आणि तुटलेपणात. कारण जो तुटतो तोच आकार घेतो, जो वाहतो तोच आकार बदलतो. तक्रार सर्वांना आहे,
पण तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळत नाही. हेही एक नाते आहे. ज्याच्याशी तक्रार असते तोच आपला असतो. जन्म आणि मृत्यूच्या चक्रात तोच अडकला आहे ज्याने श्रद्धेला संशयात बदलले आणि देवाला नियमांमध्ये बांधले. जीवन एक शाश्वत शाळा आहे जिथे अडचणी शिक्षक आहेत, वेळ परीक्षा आहे आणि तुमचे मनच संपूर्ण अभ्यासक्रम लिहिते. कधीही प्रश्न करू नका की मीच का, तर विचार करा की मी का नाही. कारण आत्म्याला जेव्हा अग्नी तापवते तेव्हाच तो दिवा बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, एकटे चालण्याचे कौशल्य आम्ही विसरलो नाही, फक्त आता कोणाला सांगणे सोडून दिले आहे. नात्यांच्या पावसात भिजण्याचा खूप मन करते, पण खेद आहे या शहरात विश्वासाचा कोणताही रेनकोट विकत मिळत नाही. विचारू नका आम्ही कसे हसून घेतो. प्रत्येक अश्रूला हसण्यात लपवण्याची आमची जुनी रीत आहे. प्रत्येक वेदनेच्या शाईने आम्ही धैर्याची अक्षरे कोरली आहेत. कधी कधी ही गर्दी तुम्हाला त्या वळणावर घेऊन जाते जिथे तुम्ही स्वतःलाच हरवून बसता. पण याचा अर्थ असा नाही की एकटे चालणे चुकीचे आहे. सत्य तर हे आहे की गर्दीत चालणे सर्वात सोपे असते आणि एकटे चालणे सर्वात प्रामाणिक. कोण म्हणते एकटेपणा चांगला नसतो? ही ती शांतता आहे जी तुम्हाला स्वतःशी मिळवून देण्यासाठी येते. जिथे कोणताही गोंगाट नसतो, पण तिथे आत्म्याचा सर्वात गहन आवाज घुमतो. आमच्याशी भांडू नका. आम्ही तुटूनही जगण्याचे कौशल्य वेळेच्या ठेचांमधून शिकलो आहोत. कारण परिस्थिती गरीब असू शकते, पण विचार जर भिकारी असेल तर आत्मा श्रीमंत कसा राहील? माणूस बदलतो न इच्छिताही, कधी वेळेमुळे, कधी गरजांमुळे आणि कधी काहीही नसतानाही. आम्ही त्या लोकांपैकी आहोत जे झुकतात कारण आम्हाला नाती जपण्याचा छंद आहे. नाहीतर जे काल चुकीचे नव्हते ते आजही बरोबर आहेत. वेळ, परिस्थिती आणि लोक प्रत्येक माणसाला बदलून टाकतात, पण जो स्वतःला विसरत नाही तोच सत्यात जगतो. खोटे तेच असते ज्यावर लोक विश्वास ठेवतात, पण ज्याने तुमच्या खोट्यावरही विश्वास ठेवला असेल त्याला धोका देणे पाप नाही, एक शाप आहे. श्रीकृष्ण म्हणतात, खरे लोक अनेकदा हृदयात जागा बनवू शकत नाहीत, कारण तिथे आधीच स्वार्थ आणि खुशामतीचा कब्जा असतो. जेव्हा कोणी पाठीमागे तुमच्याबद्दल बोलेल तेव्हा काळजी करू नका, कारण चर्चा त्याचीच होते ज्यात काहीतरी खास गोष्ट असते. शब्दच जीवन आहेत. बोलणे गोड असेल तर काटेही फुले बनतात आणि शब्द कडू असतील तर फुलेही टोचतात. जबाबदारी एक असे औषध आहे जे प्यायले तर थकवा दूर करते, पण ज्याने ती चाखली तो कधीही आरामाची अपेक्षा करत नाही. प्रार्थना करताना मंदिरात उभे राहणे आवश्यक नाही, पण मनात देव असणे ही सर्वात मोठी उपस्थिती आहे. कधी कधी आपल्या शेवटच्या अपराधाकडे पहा, तोच तुमचा सर्वोत्तम शिक्षक आहे. चूकच आहे जी माणसाला खोली देते. मुखवट्यांनी भरलेल्या या शहरात आरसा कोण विकत घेणार? खरे बोलण्याची शिक्षा आता एकटेपणा नाही तर थट्टा आहे. शिक्षण माणसाला समज देते, पण अनुभव त्याला शांत राहायला शिकवतो. आणि जेव्हा कोणी शांत होतो तेव्हा समजा तो जगाला समजला. थट्टा करणाऱ्यांचे काय? वेळ त्यांचेही चेहरे बदलेल. कारण वेळ ना कोणाची झाली आहे ना कोणाची राहील. ज्याला आपल्या बोलण्यावर शंका असते तो इतरांच्या शब्दांत सत्य शोधतो, पण ज्याचा आत्मा शांत असतो तो शांततेतही संवाद ऐकतो. आयुष्य काही विनोद नाही, हे भयंकर कलियुग आहे जिथे सत्य हा सर्वात हळू आवाज आहे. श्रीकृष्ण म्हणतात, क्रोधावर विजय मिळवायचा असेल तर शांततेला पकडायला शिका, कारण सर्वात मोठे उत्तर तेच असते जे शांततेत लपलेले असते. संस्कारातूनच मोठेपणा येतो, नाहीतर पदे मिळतात पण ओळख नाही. प्रत्येक ती व्यक्ती सुंदर नसते जी चांगली दिसते, पण प्रत्येक ती व्यक्ती आतून रडते जी बाहेर जास्त रसते. कठीण काळ केवळ चांगल्या लोकांच्या वाट्याला येतो, कारण देवाला माहित आहे की कोण त्या अग्नीत तापून सोने बनू शकते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांच्यासाठी रात्रीची झोप आणि आत्म्याची शांती का गमावून बसावी? जेव्हा देवालाच मिळवले नाही तर काय मिळवले? आणि जेव्हा देव मिळतो तेव्हा मग आणखी काय हवे? नशीब ते नाही जे तळहातावर लिहिलेले आहे, नशीब तर ते आहे जे विचारात वसलेले आहे. दृढ इराद्यांनी रेषा बदलतात, नाहीतर लोक संपूर्ण आयुष्य नशिबाला दोष देत घालवतात. जग शिक्षणाने नाही माणुसकीने चालते, आणि जे शिक्षण माणुसकी शिकवत नाही ते फक्त अहंकार वाढवते. अहंकाराच्या मुळांना पाणी घालू नका, तिथे केवळ विनाश उगवतो.
ते झाड विशाल दिसते पण पडते सर्वात आधी. ज्या जखमेतून रक्त वाहत नाही ती आपल्या माणसाने दिलेली असते. ती तिरकस शांतता ज्यात अश्रू तर दिसत नाहीत पण आत्मा चिरला जातो. चेहऱ्यावर मुखवटा आणि बोलण्यात गोडवा घेऊन अनेक लोक चालतात, पण हृदयाचा काळेपणा सुगंधाने लपवल्या जाऊ शकत नाही. जे लोक स्वतःची हिशोब पुस्तके बिघडून बसले आहेत तेच सर्वात जास्त इतरांचा हिशोब घेत फिरतात. बोलण्यापूर्वी थांबा, कारण आता लोक हृदयाने नाही डोक्याने नाती जपतात. आणि जी नाती डोक्याने बांधलेली असतात ती वेळेनुसार विस्कटून जातात. कोणाचा काटा काढला तर बघा, वेदना तुमच्या आतही कमी होईल. पण जेव्हा काटा काढणाराच काटा बनतो तेव्हा जखम खोल नाही तर कायमची होते. श्री कृष्ण म्हणतात, जगात सर्व काही मिळते पण आपली चूक नाही. कारण प्रत्येकाला आरसा बघायला भीती वाटते. वेळ सर्वांची येते पण तुमची वेळ दरवाजा ठोकावेल. लोकांचा तर फक्त हंगाम येतो. काही लोक अगरबत्तीचा सुगंध नाही धूर पाहतात, कारण त्यांचे विचार सुगंध समजत नाहीत. जेव्हा कोणी डोंगरा एवढे खोटे आरामात गिळतो आणि मोहरी एवढं सत्य गळ्यात अडकते तेव्हा समजा जग बदलले नाही पण तुमचा विश्वास बदलला आहे. त्यांनाही रडावे लागते जे इतरांना रडवण्याचे शौकी नसतात. कारण वेळ कोणाची नसते, ती फक्त चालते. कधीही स्वतःला इतके लहान समजू नका की इतरांचा दृष्टिकोन तुमचे अस्तित्व ठरवेल. जी गोष्ट तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही ते ज्ञान नाही, केवळ शब्दांची गर्दी आहे. आशा तो दिवा आहे जो विझला तर अंधार आणत नाही तर एक नवीन मार्ग दाखवतो. जगात सर्वात स्वस्त काम आहे कोणाला तरी तोडणे, पण सर्वात कठीण आहे कोणाला तरी सांभाळणे. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असते पण ते पाहण्यासाठी हृदय स्वच्छ हवे, नजर नाही. श्री कृष्ण म्हणतात, मान सन्मान तो खजिला आहे जो केवळ मानकरी लोकांकडे असतो. ज्यांना स्वतःची किंमत नाही ते इतरांना काय किंमत देणार. पर्वत काय आहे, फक्त दगडांची एकता. जर माणसाचे विचार संघटित झाले तर तो स्वतः पर्वत बनतो. खोटे प्रेम, स्वार्थी मित्र आणि पंचायती नातेवाईक तिघेही सुखाचा वध करतात. जगातील सर्वात मोठे न्यायालय वरच्याचे आहे, जिथे ना वकील असतो ना जामीन. निर्णय फक्त आत्म्याच्या आधारावर होतो. नाती जपत राहा पण स्वतःला गमावू नका. जो तुम्हाला सोडून गेला त्याला पश्चाताप झाला पाहिजे, तुम्हाला नाही. आयुष्य जेव्हा थकवेल तेव्हा हसायला शिका, कारण जेव्हा तुम्ही थकत नाही तेव्हा आयुष्य स्वतःच लाजते. कधी कधी एकटे राहणे कोणत्याही दिखाऊ नात्यापेक्षा चांगले असते, कारण एकटेपणा विष नाही, तो तर आरसा असतो जो दाखवतो की कोण होता, कोण आहे आणि कोण असायला हवे होते. ज्या झाडाची पाने रोज गळतात ते वाऱ्याशी नाते तोडत नाही. मग आपण माणूस असून नात्यांना वाऱ्याच्या प्रवाहावर का सोडून देतो. कधीही कोणाच्या छायेत इतके राहू नका की स्वतःची सावलीही दिसू नये, कारण जो स्वतःचे अस्तित्व विसरतो तो इतरांच्या आठवणीतही मिटून जातो. विश्वास ठेवा, जेव्हाही तुम्ही कोणाचे भले करत असता तेव्हा कुठेतरी कोणती तरी दैवी शक्ती तुमच्यासाठीही काहीतरी भले करत असते. परमात्मा विधी विधामाने नाही तर हृदयाच्या प्रामाणिकपणाने ऐकतो. जिभेने केलेली पूजा कदाचित थांबू शकते पण हृदयाने केलेला पुकारा परतत नाही. जे लोक संशयाची सवय लावतात ते हळूहळू आपली नाती नाही तर स्वतःला गमावून बसतात. कारण संशय कधीही प्रश्न करत नाही, तो थेट संबंध तोडतो. सर्वजण बोलतात पण खूप कमी लोकांना माहित असते की केव्हा आणि काय बोलायचे. वाणी जर मधुर असेल तर शब्दही फुले बनतात, नाहीतर तलवारीपेक्षा जास्त टोचतात. श्रीकृष्ण म्हणतात, वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही, पण वेळ सर्वांना थांबवून दाखवून देते की कोण सोबत होते आणि कोण फक्त सावली होते. पदोपदी अपमानित केलेल्या स्त्रीच्या अश्रूंमध्ये लक्ष्मीची नजर लपलेली असते, आणि जो पुरुष तिला समजू शकत नाही तो आपल्या नशिबातून स्वतः लक्ष्मीला गमावून बसतो. उन्हात उभे राहून जो सावली शोधतो त्याला काय माहीत, सावली तोपर्यंत सोबत असते जोपर्यंत सूर्य पाठीमागे असतो. शांत राहणारा नेहमीच कमजोर नसतो, कधी कधी तो समजूतदार असतो आणि मूर्खाला भ्रम असतो की माझ्यामुळे शांत आहे. किती विचित्र असते एखाद्यावर असे प्रेम करणे ज्याला तुमच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही, जसे जिवंत असणे आणि जाणवले न जाणे.
गर्व करू नकोस आपल्या 4 दिवसांच्या थाटावर. कफनाला खिसा नसतो आणि घाटावर कोणतीही बँक उघडी नसते. जे काही जमा केले आहे ते सर्व इथेच सुटून जाईल, केवळ त्या विश्वासाशिवाय जो तू एखाद्या तुटत्या हृदयाला देऊन जपला होतास. आनंद देणारे कदाचित वाटेवरचे प्रवासी असू शकतात, पण वेदना तर नेहमी तेच देतात ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास असतो. जे सर्वात जवळचे असतात तेच अनेकदा सर्वात परके निघतात. गरजेचे नाही की काहीतरी तोडण्यासाठी दगडच मारला पाहिजे. कधी कधी शब्दांचा सूरही दगडापेक्षा जास्त टोचतो. कधी नाती शांततेनेही तुटतात, आवाजाची गरज पडत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, कोणाच्या शब्दात जर टोमणा आढळला तर समजू नका की तो विनोद करत आहे. कदाचित त्याने ते म्हटले असेल जे तुम्ही ऐकू शकला नाहीत किंवा जाणून बुजून दुर्लक्ष केले होते. पैसा असेल तर लोक तुमच्या अयोग्यतेवरही टाळ्या वाजवतात, पण जर गरीब असाल तर तुमची योग्यताही लोकांना गुन्हा वाटू लागते. जेव्हा आपल्या लोकांकडून ठेच लागते तेव्हाच समजते की लायकी फक्त इतरांची नाही तर आपलीही ठरते. वेळेच्या तराजूवर कधी कधी हलके बोलण्यानेही मन जड होते. प्रत्येक घाव केवळ शब्दांनी लागत नाही, काही वेळा शांतताही टोचते. जो आपली समस्या घेऊन तुमच्याकडे येतो तो फक्त मदत मागत नाही तर तो तुमच्यावर देवासारखा विश्वास ठेवतो. अंतर तोपर्यंत वेदना देत नाही जोपर्यंत ते आपल्या माणसांकडून येत नाही. प्रसे येणे झाले हे एक वाक्य कधी कधी मैलांच्या प्रवासाला क्षणात राख करून टाकते. फक्त प्रेम करा आपल्या कामावर, आपल्या देवावर आणि त्या आत्म्यावर जो कधी तुमचे भले इच्छित होता. हे तिघे कधीही धोका देत नाहीत. ज्यांच्याकडे तोडगा काढण्याची शक्ती असते त्यांच्याकडे तुटलेली हृदयेही अनेकदा उपचारासाठी येतात. कारण सुज्ञ माणूस कधीही जाळे विणत नाही, तो फक्त मार्ग दाखवतो. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाची पारख तेव्हा होते जेव्हा हवामान आणि माणसे दोन्ही एकाच वेळी बदलतात. जो तेव्हाही तुमच्यासोबत उभा राहतो तेच खरे नाते असते. तू स्वतःला स्वतःच शोध. कधी आपल्या कामांवर संशोधन कर, कधी आपल्या हेतूला पुन्हा तपासून बघ. कारण जो स्वतःला समजू शकला नाही तो इतरांकडून समजुतीची अपेक्षा कशी करू शकतो. आयुष्य वारंवार मिळते, प्रत्येक सकाळी, प्रत्येक श्वासाला, प्रत्येक क्षणाला. मृत्यू तर फक्त एकदाच येतो, पण प्रत्येक वेळी तुम्ही जिवंत आहात हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. रात्री झोप फक्त त्यालाच येते ज्याचा दिवस प्रामाणिक असतो, ज्याने अफवांमध्ये नाही तर वास्तवात जगले आहे. कधी असेही होते की रस्ता तुमचा असतो, पाऊल कोणा दुसऱ्याचे आणि ध्येय तिसऱ्याचेच. नाराज होऊ नका जेव्हा तुमच्या कामाचे श्रेय कोणी दुसरे घेऊन जाईल, कारण जेव्हा तू प्रामाणिक हेतूने चालला आहेस तेव्हा ध्येय स्वतः तुझे नाव पुकारेल. तो माणूस जो पडल्यावरही तुमचा हात सोडत नाही त्याची साथ सोडू नका, कारण तेच तुमचे सर्वात मोठे सौभाग्य आहे. खऱ्या मनाचे लोक अनेकदा एकटे असतात, कारण गर्दी फक्त चेहरे ओळखते, मन नाही. जो म्हणतो की सर्व ठीक होईल त्याच्या आवाजात जर आपलेपणा असेल तर समजून घ्या तो माणूस नाही, एक धैर्य आहे. श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्य प्रत्येकाला दिले जाते, पण खूप कमी लोक ते जगतात, बाकी फक्त निभावतात. काही नाती, काही मजबुरी, काही शांतता. कधी एकटे चालावे लागले तर घाबरू नका, कारण गर्दी फक्त जत्रा बनवते, ध्येयापर्यंत तर प्रवासी एकटाच पोहोचतो. स्मशानात, शिखरावर आणि सिंहासनावर तिन्ही ठिकाणी माणूस एकटा असतो आणि सर्वात जास्त खराही. पडायला कोणालाच आवडत नाही, पण कधी परिस्थिती ढकलते तर कधी आपलेच पाठीमागे धक्का देतात आणि मग तुम्हाला स्वतःला चालावे लागते आपल्या जखमा छातीत दाबून. तारे नेहमी अंधारात चमकतात, कारण प्रकाशात त्यांना कोणी पाहू शकत नाही. आयुष्यही तेव्हाच चमकते जेव्हा तू अंधाराशी लढायला शिकतोस. ज्यांना तुमचे बोलणे कडू लागते त्यांना स्पष्टीकरण देणे सोडून द्या. जे बरोबरालाही चुकीचे समजतात त्यांना फक्त वाद हवा असतो, समज नाही. एक वेळ अशी येते जेव्हा तक्रार मृत्यूशी नसते तर त्या आपल्या माणसांशी असते, जे जिवंत असूनही मर्यादेतून खाली पडलेले असतात. कबर खोदणारे वाट बघत नाहीत, म्हणून जेव्हाही श्वास घ्या असे जगा की प्रत्येक क्षण अमर होऊन जाईल. अनुभव कधीही वाचून मिळत नाही, कधी कधी मूर्ख बनूनच आयुष्याचे सर्वात मोठे पुस्तक उघडते. आयुष्यात हरणे निश्चित आहे, कारण मृत्यूकडून कुणीही जिंकू शकले नाही. तर कमीत कमी असे जगा की तुमची हार ही एक उदाहरण बनून जाईल.
ज्या गोष्टी मोफत मिळतात त्याच सर्वात मौल्यवान असतात. हवा, पाणी, झोप, शांतता आणि श्वास. श्रीकृष्ण म्हणतात, धोका आज द्याल, उद्या त्याच वळणावर उभे असाल जिथे कोणी दुसरा तुमच्यासारखाच रस्ता कापेल. शुद्ध विचार आणि चांगली विचारसरणी मनाला ती ताकद देते जी कोणताही पैसा किंवा मुकुट देऊ शकत नाही. जे मन दुखावतात त्यांना शब्दांनी नाही तर शांततेने उत्तर द्या. काही नाती बोलत नाहीत, फक्त शिकवून जातात. आरामात जगणे ही एक कला आहे ज्यात गोंगाट नसतो, फक्त आत्म्याचा आवाज असतो. संकटे तुमच्या आतली आग शांत करू शकत नाहीत जर तुमच्या विचारात अजूनही ठिणगी शिल्लक असेल. जे योग्य दिशेने पडतात ते उठून इतिहास रचतात. जे इतरांच्या पाया पडतात ते फक्त नावासाठी जगतात. कधी कधी लोक तुम्हाला त्यांच्या समोर झुकायला भाग पाडतात, पण लक्षात ठेवा, जो स्वतःच्या नजरेतून पडतो तो जगात कधीही वर उठत नाही. आयुष्य स्वस्त आहे, पण ते जगण्याच्या पद्धती आता इतक्या महाग झाल्या आहेत की श्वासही खर्च वाटू लागले आहेत. मोराच्या सौंदर्यावर जाऊ नका, तोही साप खातो. प्रत्येक चमकणारा चेहरा स्वच्छ हेतूचा नसतो. आकाशापेक्षा उंच बनायचे असेल तर आधी जमिनीला समजा, कारण उगवणे तिथेच होते जिथे मुळे खोल असतात. जो कमी बोलतो तोच आतून खरा असतो. जास्त आवाज रिकाम्या भांड्यातून येतो आणि खोली शांततेत मिळते. श्रीकृष्ण म्हणतात, खरे प्रेम शब्दांनी होत नाही, ते तर शांततेतूनही संवाद साधते. आणि जेव्हा शांतता शांत असते तेव्हा जग शब्दहीन होऊन ऐकते. ज्याला तुम्ही आज नाकारत आहात कदाचित तोच उद्या तुमचा आधार बनेल. म्हणूनच नात्यांना ओझे नाही तर देणगी समजा. जे हसू तुम्ही कोणाला देता तीच प्रार्थना बनून कधीतरी तुमचे तुटलेले क्षण जोडू शकते. कधी कधी सर्वात मोठे युद्ध तेच असते ज्यात तुम्ही शांत राहता आणि जग विचार करते की हारलात. आणि शांत राहणे ही कोणतीही कमजोरी नाही, तर ती सर्वात खोल जखम असते जी बाहेरून नाही तर आतून तोडते. जीवन त्याचेच मस्त आहे जो स्वतःच्या कामात व्यस्त आहे. बाकी ते आहेत जे इतरांची जिंक पाहून स्वतःची हार मोजत बसतात. जो माझ्या प्रेमाला सर्वांसमोर पायदळी तुडवून गेला, आज तोच कोणा दुसऱ्याच्या नजरेत आपले अस्तित्व गमावून बसला आहे. मी स्वार्थी नव्हतो, पण त्या लोकांपासून दूर झालो ज्यांना माझ्या उपस्थितीची किंमत कधीच नव्हती. काही लोक मन दुखावून माफी तर मागतात, पण ती जखम कधीच पूर्णपणे भरत नाही, जसे भिंतीतून काढलेल्या खिळ्याचे व्रण. प्रेमात शांत राहणे हे फक्त मौन नाही, तर एक न बोललेली शिक्षा आहे जी सहन करणाराच समजतो. श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यात सर्वात महत्वाचे कोणाचे मन जिंकणे नसते, तर हे समजणे असते की कोण हृदयाच्या जवळ राहण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येक वेळी ध्येय मिळत नाही, पण धैर्याला मार्ग बनवायला येतो. आणि प्रयत्न जेव्हा मनापासून होतात तेव्हा मार्ग स्वतःच तयार होतो. जर कोणी सोबत राहू इच्छित नसेल तर त्याच्या जाण्याने स्वतःला तोडू नका. वेळ त्याला किंमत शिकवेल आणि तुम्हाला संयम. झोप आणि निंदा या दोन्हींवर ज्याने विजय मिळवला तो कोणतीही उंची गाठू शकतो. नशीब काही नाती अपूर्ण लिहिते, पण त्यांच्या आठवणी तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा आपण त्यांना विसरण्याचा प्रयत्न बंद करतो. जे तुमच्या विश्वासाला तोडतात ते फक्त तुमच्या निरागसतेला नाही तर आपल्या माणुसकीलाही मारतात. वाऱ्याशी लढू नका, त्याला अनुभवा. जे उडतात त्यांना जमिनीचे महत्व हवा सुटल्यावरच समजते. नाकारला गेलो होतो मी परिस्थिती पाहून, आता त्याच परिस्थितीने मला माझे सर्वात मजबूत रूप दाखवले आहे. आपल्या पैशांवर आणि वयावर कधीही गर्व करू नका. ज्या गोष्टी मोजल्या जाऊ शकतात त्या एक दिवस संपतातही. काही लोक खूप हुशार वाटतात, पण समजतात आपल्या विचारांच्या मर्यादेतच. आणि जेव्हा हट्ट विचारांपेक्षा मोठा होतो तेव्हा नाती तुटतात. हेतू जर स्वच्छ असेल तर नशीब कधीही वाईट नसते. वाईट विचारांना उद्यावर टाकत राहा, कारण जो वाईट टाळत नाही ते परत येऊन शिक्षा बनते. तुझ्या बोलण्याच्या गोडव्यात शब्दांचे विष लपलेले आहे. जेव्हा तू इतरांशी त्याच गोष्टी करतोस ज्या कधी माझ्याशी करत होतास. श्रीकृष्ण म्हणतात, मान सन्मान माणसाचा नसतो तर गरजेचा असतो. गरज संपली, मानही संपला. हेच जगाचे सत्य आहे. चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात. कालही हेच होते, आजही हेच आहे. कोणतेही नाते एकाच्या सहभागाने नाही तर दोघांच्या भागीदारीने चालते. कधी कधी खूप काही बोलायचे असते, पण ऐकणारे कोणी नसते.
तेव्हा नाती फक्त ओझे बनून जातात. नाते त्याच्याशीच ठेवा जो तुम्हाला महत्वाबरोबरच सत्य देईल. एखाद्या नदीने डोंगराला ताकदीने नाही तर सतत वाहण्याच्या जिद्दीने कापले होते. पण माणूस अनेकदा एका प्रयत्नात हार मानतो. त्याला लक्षात राहत नाही की अशक्य काहीच नाही जर धैर्य वाहत राहिले. जग म्हणते वेळ बदलते, पण वेळेने स्वतःच समजावले की माणसेही बदलतात. आणि हा बदल कधी गरजेतून येतो तर कधी जखमेतून. जे लोक शब्दांनाच सत्य मानतात ते भावनांची खोली कधीच समजू शकत नाहीत. प्रत्येक लिहिलेले अक्षर डोळ्यांनी नाही तर हृदयाने वाचले पाहिजे. सन्मान नेहमीच स्थितीचा असतो, पण माणूस त्याला आपला समजून बसतो. येथूनच त्याचे पतन सुरू होते. एक आरसा कधी तुटला नव्हता, लोक पाहत होते. आता तो तुटून पडला आहे, लोक वाचून निघतात. जगाची नजर भावाने नाही तर स्वार्थाने जोडलेली असते. ज्याला तुम्ही विसरून गेलात तो आजही तुमच्या आठवणीत स्वतःला शोधत आहे आणि तुम्ही समजता की सर्व संपले. लोक फक्त तेच देतात जे त्यांच्याकडे असते. तर जेव्हा कोणी चिखल फेकेल तेव्हा समजून घ्या की त्याच्याकडे पाणी नाही, फक्त घाण आहे. रुपया जेवढा पडतो त्यापेक्षा जास्त माणूस पडतो रुपयासाठी. हीच या कलियुगाची सर्वात महागडी किंमत आहे. कोणीतरी विचारले, सर्वात जवळचा कोण आहे? देव हसला. तो जो सर्वांना माफ करतो, जरी बदला घेण्याची ताकद ठेवत असला तरी. श्री कृष्ण म्हणतात, निसर्गावर शंका घेऊ नका. जर शिक्षा मिळाली असेल तर गुन्हाही झाला असेल. कधीही नकारात्मक विचार करू नका. दुःख आणि कष्ट मिटून जातात, पण जे आपल्यासोबत घडते ते अनुभव बनून नेहमी सोबत राहते. जन्म तर सर्वांना मिळाला आहे, पण जीवन जगण्याची कला अनेकांना येत नाही. जीवन कापणे सोपे आहे, पण जगणे त्याला अभ्यास लागतो. जर तुम्ही सुरुवात केली आहे तर घाबरू नका, कारण हजारो मैलांचा प्रवास फक्त एका पावलानेच सुरू होतो. धोका देणे आणि दुटप्पीपणा दोन्हीमध्ये फरक आहे. दुर्दैवाने जगाने धोका देणाऱ्यांना माफ केले, पण दुटप्पी लोकांनी माफीलाही कपट बनवले. वेळ एक गाडी आहे ज्यात ना ब्रेक आहे ना रिव्हर्स गिअर, आणि यावर बसलेला प्रत्येक माणूस केवळ पुढे जाऊ शकतो, त्याला आवडले किंवा नाही. श्रद्धाळू तोच उत्तम असतो जो आपल्या बुद्धीला गर्वात लपेटत नाही तर तिला आपल्या श्रद्धेयच्या चरणी समर्पित करतो. म्हणतात, देवाने स्त्रीला निवांतपणे बनवले, पण योगायोग बघा, तिच्याच नशिबात निवांतपणा लिहायला विसरला. जो गर्वाने आंधळा होतो तो माणसाला माणूस समजत नाही, आणि जेव्हा तोच गर्व पडतो तेव्हा ओळखीतही येत नाही. प्रत्येक गोष्टीचे 3 पैलू असतात, तुमचा, त्यांचा आणि सत्य, जे जाणणे सर्वात कठीण असते. वेदना त्याच असतात ज्या हृदयाला शांतपणे बदलून टाकतात. काहीही न बोलता, काहीही न ऐकवता एका नवीन माणसाचा पाया घालतात. श्री कृष्ण म्हणतात, यश अनुभवातून येते, आणि अनुभव कधी शिव्यांनी तर कधी अपयशांनी बनतो. लोकांचे यश कधी कधी आपल्या आळसाची शिक्षा असते. जे उठू शकत नाहीत ते इतरांना उडताना पाहून टाळीही वाजवू शकत नाहीत. प्रयत्न असा करू नका की लोक तुमचे कौतुक करतील. प्रयत्न असा करा की तुमच्याशिवाय त्यांना त्यांची शांतता अपूर्ण वाटेल. वेळ सर्वांची येते, पण जो वेळेत स्वतःला हरवून बसतो तो मग आपल्या येणाऱ्या उद्यापासून घाबरू लागतो. रात्र बदलत नाही, फक्त डोळे जागे राहू लागतात. स्वप्ने तिथेच राहतात, पण झोपेत आता शांतता नसते. जे जीवन तुम्ही जगता ती तुमच्या जखमांची भाषा आहे, पण जग तिला तुमची कमजोरी मानते. निराशा कोणताही थांबा नाही, तो फक्त एक टप्पा आहे जिथून उठून चालणे तुमच्या धैर्याची ओळख बनते. विसरू नका की सूर्य ही दररोज सकाळी धडधडतच उगवतो, शांतपणे, कोणत्याही आवाजाशिवाय. उद्याची भीती आजला गिळून टाकते आणि आजचा निष्काळजीपणा भविष्याला उद्ध्वस्त करतो. आठवणी विखुरत नाहीत, शांतपणे कोपऱ्यात रडतात. त्याच लोकांसाठी ज्यांना आपण कधी आपले समजत होतो. प्रत्येक झुकलेले डोके भित्रे नसते. कधी कधी ते झुकणे एखाद्या तुटत्या नात्याचा शेवटचा श्वास वाचवण्याचा प्रयत्न असतो. म्हणायला तर प्रत्येक जण सोबत होता, पण जेव्हा एकटेपणा शांतपणे छातीशी लागतो तेव्हाच कळते की गर्दीतही काही लोक नेहमीच हरवून जातात. नम्रता त्या पाण्यासारखी आहे जी खडकांना कापू शकते, आवाज न करता, लढाई न करता. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस स्वतःला नियंत्रित करू शकतो तो जगाला नाही तर आपल्या आत्म्याला जिंकू शकतो, आणि तोच खरा विजेता आहे.
लोक तेव्हा आठवण काढतात जेव्हा त्यांना गरज असते, आणि आपण तेव्हा विसरून जातो जेव्हा आपल्याला सर्वात जास्त कोणाची तरी गरज असते. जो स्वतः तुटतो तो इतरांच्या डोळ्यांतील वेदनाही वाचू लागतो. म्हणूनच सर्वात खोलवरचे माणसे अनेकदा सर्वात शांत असतात. जर स्वतःकडून जिंकू शकला नाहीत तर जगातील विजय टाळीसारखाच असतो. आवाज तर असतो पण कायमचे काहीच नाही. कधीही कोणाला इतके आपले मानू नका की तो तुमच्या अस्तित्वावर हक्क समजू लागेल. नाती अधिकाराने नाही तर सन्मानाच्या धाग्याने बनतात. कधी कधी सर्वात कडवे सत्य सर्वात गोड नात्याला गिळून टाकते आणि आपण विचार करत राहतो की चूक कुठे झाली. समजूतदारपणा हा नाही की तुम्ही बदलून जावे. समजूतदारपणा हा आहे की तुम्ही केव्हा आणि कोणासाठी बदलावे आणि काय न बदलताही तुम्ही राहू शकाल. ताकद ती नाही जी तुम्हाला लढू देते, तर ती आहे जी तुम्हाला स्वतःकडून जिंकू देते. ती जी प्रत्येक हारात तुमचा हात धरते. जी नाती वेळेवर खरी उतरली नाहीत ती फक्त आठवणी बनून जातात, आणि आठवणी कधीही जिवंतपणापेक्षा कमी नसतात. कोणतेही काम अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही. अडथळे सांगतात की तुम्ही चालत आहात, उभे नाही. तडजोड करणे वाईट नाही, पण वारंवार झुकणे हे स्वतःची किंमत कमी करते. मग लोक सवय बनवून घेतात. एखाद्या दिवशी जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटेल तेव्हा समजा की हीच ती वेळ आहे जिथून सुरुवात होते. जिथे अंत हा खरं तर नवीन जन्म असतो. आपल्या समस्येचे निराकरण दुसऱ्याकडे नसते, फक्त सूचना असतात त्यांच्याकडे. निर्णय आणि बदल केवळ आपल्या आतच वाढतो. हाच सर्व शास्त्र, सर्व संत आणि सर्व ज्ञानी लोकांचा अंतिम संदेश आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर त्याने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना आणि प्रियजनांना शेअर करा आणि आपले विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रत्येक लाईक आणि कमेंट आमच्यासाठी प्रेरणा स्रोत आहे. धन्यवाद.